आता बघणार आहोत या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करा। नियम झुगारणाऱ्या एसआरए विकासकांवर कडक कारवाई करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची रक्कम अद्यापही मिळाली नाही। यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी विद्यार्थी शुल्क माफीच्या रकमेपासून वंचित। शासकीय कर्मचाऱ्यांची 9 ऑगस्टला निदर्शनं। सुधारित निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना अथवा शासन निर्णय काढण्याची मागणी। बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा इशारा। संत्रा निर्यात अनुदान व्यापाऱ्यांऐवजी बागायतदारांना मिळावं, महाओरेंजची मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत केली मागणी। सोलापूरच्या उजनी धरणावर कुगाव ते शिरसोडी हे 5 किलोमीटर अंतरावर पुलाची उभारणी होणार। पुलाच्या कामाची 284 कोटी 53 लाख रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध। पुण्याच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरूच। नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गणेश भक्तांना कोकणात जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड मधून बसेसची सोय। 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर पर्यंत बसेस उपलब्ध।